नमस्कार. सोनूचा तडका या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चिकन बनवणार आहोत. कशा पद्धतीने चिकन बनवत असतात आपण ते बघूया. सर्वप्रथम आपण चिकन घ्यायचं आहे. त्याला बारीक स्वच्छ कापून वगैरे त्याचे तुकडे छोटे छोटे पीस करायचे आहेत आणि नंतर त्याला स्वच्छ पाण्यामध्ये घेऊन छानपैकी धुवून काढायचं आहे. दोन तीन पाण्यामध्ये आपण आता हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता चिकन शिजवण्यासाठी आपण त्याला आता तडका देणार आहोत. त्यासाठी आपण थोडासा कांदा कापून घेऊया. पातेलं ठेवायचं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकून तो कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे. कांदा आता बऱ्यापैकी भाजलेला आहे. त्याला थोडंसं लालसर करायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण स्वच्छ धुतलेलं चिकन जे आहे तर त्यात टाकायचं आहे. तळलेल्या भाजलेल्या कांद्यामध्ये चिकनला थोडंसं हलवून घ्यायचं व्यवस्थित. तो तेलामध्ये सगळं चिकन फ्राय झालं पाहिजे. अशा पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तर चिकनला आपण थोडंसं शिजवण्यासाठी हे आपण सगळं करतो आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकतो आहे आपण. थोडंसं मीठ टाकायचं आहे अंदाजे, जास्त नको आहे. मीठ टाकलं म्हणजे मग चिकन मटन काही असलं तरी ते लवकर शिजतं. त्यासाठी थोडंसं मग त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि हळद टाकलेली आहे. तेलामध्ये कांदा चांगला फ्राय करून घेतलेला आहे आणि आता आपण याला थोडा वेळ 5 ते 10 मिनटं आपण याला शिजवण्यासाठी सोडणार आहोत. थोडीशी कोथिंबीर वरून टाकूया. परत एकदा त्याला थोडंसं मिक्स करून घेऊया. सगळं आपण जे पदार्थ टाकलेले आहेत ते मिक्स होतील आणि त्याला एक चांगली चव येईल. अशा पद्धतीने आपण आता हे चिकन थोडंसं फ्राय करून घेतोय. त्याला आपण शिजायला टाकलेलं आहे 5 ते 10 मिनटामध्ये. चिकन आपण तिकडे शिजायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत थोडंसं आपण मसाला आपण घेऊया. मसाला काढून घेऊ मिक्सरमधून. मसाला काढण्यासाठी आपण या ठिकाणी बघा आधी घेतलेलं आहे ते थोडे थोडे पाट घेतलेले आहेत मसाल्याचे. गरम मसाला आहे तो. त्यामध्ये खोबरं आहे, लसूण, कोथिंबीर, मिरची, तीळ, हळद, धणे, गरम मसाला, सुकं नारळ आहे आणि लवंग, इलायची वगैरे हे सगळं आपण आता एकत्रित घेतलेलं आहे. हे याच्यामध्ये कांदा पण टाकायचा आपल्याला. कांदा आपण काढलेले सगळे मसाले आपण आता त्याला फ्राय करून घेतले, भाजून घेतले आहे चांगल्यापैकी आणि त्याला आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे सर्व मसाला भाजून घेतलेला आहे आणि तो भाजून घेतलेला मसाला आपण सगळा यामध्ये टाकतोय. अशा पद्धतीने हा मसाला आपला आता रेडी झालेला आहे. इकडं आपण चिकन सुद्धा शिजायला मसाला काढेपर्यंत आपण इकडं थोडंसं चिकनला शिजून घेतलेलं आहे. बघूया चिकनची काय अवस्था आहे. अशा पद्धतीने बऱ्यापैकी चिकन हे फ्राय झालेलं आहे. आता चिकन भाजी बनवण्यासाठी आता ही कमी तयार झालेलं आहे.
चिकनला आता तडका द्यायचा आहे. चिकन मसाला आपण घेतला आहे, तर मसाला आपण याच्यामध्ये टाकून त्याला बऱ्यापैकी फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यात चिकन टाकून द्यायचं. म्हणजे चिकनच्या आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. अशा पद्धतीने आता आपण थोडासा गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण, आणि आपण जो मसाला काढलेला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आता आपण हे तेल टाकून थोडासा आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आता आपण हा मसाला आपण जो मिक्सरमध्ये काढून घेतला तो मसाला पण आपल्याला त्यात टाकायचा. तडका त्याला छानपैकी हलवून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. आपण मिक्सरमधून काढलेला जो मसाला आहे गॅस जास्त फास्ट करायचा नाही, स्लोच गॅस ठेवायचा आहे. तेलामध्ये फ्राय करतोय, थोड्या वेळेला आपण फ्राय करूया. आणि याला थोडंसं एक 2 ते 4 मिनटं याला आपण थोडंसं फ्राय करायचं आहे. आपण तेलामध्ये मसाला टाकून थोडंसं त्याला भाजून घेतले, फ्राय करून घेतलेला आहे मसाला बऱ्यापैकी. त्याला आता रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण चिकनचे फ्राय केलेले आणि थोडेसे त्याला शिजवलेले जे पीस आहेत तर ते आपण त्यात टाकणार आहोत. अशा पद्धतीने हे चिकनचे पीस आपण जे फ्राय करून ठेवले ते त्यात टाकायचे आहे आणि त्याला कमी गॅसवर एक 10 मिनटं आपल्याला त्याला ठेवायचं आहे. म्हणजे चिकन आपल्यासाठी एकदम रेडी. सर्व पीस टाकून त्याच्यावर झाकण ठेवून एक 10 मिनटं आपण त्याला आणखी फ्राय करायचं आहे, त्याला उकळायचं आहे. म्हणजे बऱ्यापैकी मिक्स आणि पीस वगैरे जे आहेत तर ते मिक्स होतात आणि मग खायला छान मज्जा येते, चविष्ट लागतं चिकन. अशा पद्धतीने आता याला रंग आलेला आहे बघा. आपण त्याला तरी पण आलेली आहे. आणखी थोडा त्याला उकळलं आपण तर भाजीला तर आणखी बऱ्यापैकी तरी येईल त्याला, म्हणजे चवीला ते छान लागेल. आता याला झाकण ठेवून देऊ आपण थोडा वेळ आणि एक 10 मिनटं आपण आता वाट बघूया. चला आता बघूया आपण काय चिकनची हवा काय होते. तर हे बघा, आता अशा पद्धतीनं हे चिकन जे आहे अगदी तयार झालेलं आहे. बऱ्यापैकी आता हे उकळलेलं आहे आणि याच्यावर तरी पण बऱ्यापैकी आता आपल्याला दिसेलच. आता हे चिकन कम्प्लिटली खाण्यासाठी एकदम तयार झालेलं आहे. आता तुम्ही ज्वारीच्या भाकरी, चपाती वगैरे काय जे लागेल तुम्ही ते घेऊन आता त्याला ते खाऊ शकता. अशा पद्धतीने आता हे चिकन रेडी झालेलं आहे. आता आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत. चिकनवर तरी पण छानपैकी आलेले आहे. कांदा, निंबू आणि ज्वारीच्या भाकरी, आ हा हा, क्या बात आहे. चला तर आपण आता याची टेस्ट करूया. चालू करा तुम्ही. चिकन, गरम गरम चिकन, ज्वारीची भाकर आणि कांदा, त्याच्यामध्ये निंबू. बघूया चव काय म्हणते. तर भाजीची टेस्ट इतकी चांगली झाली आहे की मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगू नाही शकत.